मंडळी नमस्कार, मी आकाश खडसे। राजकारणात एक जुनी म्हण आहे, सत्ता हीच अंतिम श्रद्धा। आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं ती श्रद्धा आज पुन्हा एकदा उघड्या डोळ्यांनी दाखवून दिली आहे। कालपर्यंत जे एकमेकांचे वैचारिक शत्रू होते, ज्याच्या भाषणातून देशद्रोह, तुष्टीकरण, भ्रष्टाचार असे शब्द ओसंडून वाहत होते, तेच आज सत्तेच्या खुर्चीसाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत। ही केवळ युती नाही, हा राजकीय ढोंगीपणाचा सार्वजनिक कबुली जबाब आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप आणि AIMIM युती, तर अंबरनाथ मध्ये भाजप काँग्रेसचा समन्वय। हा योगायोग नाही, ही चूकही नाही, ही मजबुरी देखील नाही, हा फक्त सत्तेसाठीचा निर्लज्ज व्यवहार आहे। यांची विचारधारा आता कुठे गेली? हिंदुत्व कुठे हरवलं? भाजप ज्यांनी कायम काँग्रेसला भ्रष्ट, घराणेशाहीवाद ठरवलं, ज्यांनी AIMIM वर देशद्रोही, फुटीरवादी असे आरोप केले, आणि तेच भाजप आज AIMIM च्या नगरसेवकाच्या जीवावर सत्ता स्थापन करत आहे। मग एक साधा प्रश्न उभा राहतो, काल जे देश विरोधी होते ते आज सत्तेसाठी देशभक्त झालेत का? की सत्ता मिळाली की देशद्रोह देखील माफ होतो? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले। तेव्हा जनतेला काय सांगितलं गेलं? उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले, त्यांनी हिंदुत्व सोडलं, ही हिंदुत्वाशी गद्दारी आहे, आणि हा नैतिकतेचा, विचारधारेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा बनवला गेला। मग प्रश्न उभा राहतो की भाजप AIMIM सोबत गेल्यावर हिंदुत्व टिकून राहतं का? भाजप काँग्रेस सोबत बसल्यावर हिंदुत्वाला हरकत नसते का? की हिंदुत्व फक्त भाषणात आणि पोस्टरवरच असतं? जर सत्ता मिळवण्यासाठी AIMIM चालत असेल, काँग्रेस चालत असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि भारतीय जनता पार्टीनं जे कणखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी पक्ष आहेत, त्यांना जनतेला उत्तर द्यावं लागेल। अकोट विकास मंच हे नाव विकासाचं असलं तरी हा धंदा सत्तेचा आहे। अकोटमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर खरा, पण बहुमत मिळवता आलं नाही। मेयरपद जिंकलं, पण सत्ता हातातून निसटण्याची भीती होती। आणि मग कालपर्यंत ज्यांना B टीम म्हणवत हिनवलं गेलं, त्याच AIMIM च्या 5 नगरसेवकांना जवळ घेतलं गेलं। त्यात शिंदे गटही देखील आहे, उबाठा, अजित पवार, शरद पवार आणि प्रहार जनशक्ती, बच्चू कडू यांचा। सगळ्यांचा हा एकच धर्म आहे, तो म्हणजे सत्ता, आणि यालाच नाव दिलं गेलं अकोट विकास मंच। इथे विकास हा शब्द केवळ पाठीवरचा आहे, खरा विकास झाला आहे तो सत्तेच्या विरजांचा। ज्या AIMIM उमेदवारानं भाजपाचा पराभव केला, ज्या निवडणुकीत शब्दाचे खंजीर खुपसले गेले, तेच आज एकाच व्हीपखाली मतदान करणार आहेत। हा प्रश्न फक्त अकोटचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राचा देखील नाही, हा प्रश्न लोकशाहीचा, विश्वासाचा आहे। आणि यावर काही प्रश्न उपस्थित होतात की निवडणुकीत दिलेली भाषणं खोटी होती का? मतदार फक्त आकडाच आहे का? सत्ता मिळाली की विचारधारा गुंडाळून ठेवायची का? हिंदुत्व, राष्ट्रवाद, धर्म हे सगळे फक्त प्रचारासाठीच असतं का? अकोट आणि अंबरनाथने एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध केली आहे की भारतीय राजकारणात विचारधारा नसते, तत्व नसतात, लाज नसते, असते ती फक्त सत्तेची भूक। आज विचारधारेचं लग्न सत्तेशी लावलं गेलं, ही असहज जोडी किती दिवस टिकेल ते काळ ठरवेल। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर विधान केलं, मी ही युती होऊ देणार नाही। पण प्रश्न असा आहे की पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर बांध घालण्याचा काय अर्थ होतो? सत्ता स्थापन झाली, व्हीप निघाले, हातमिळवणी झाली आणि राजकीय व्यवहार पूर्ण झाले। आता दिलेलं स्पष्टीकरण हे निर्णय नाही, हा डॅमेज कंट्रोल आहे। जनतेला प्रश्न अजूनही आहेत। राजकारणात घोषणा महत्त्वाच्या नसतात, कृती महत्त्वाच्या असतात, आणि इथं कृती आधीच झालेली आहे, बाकी सगळं फक्त शब्दाचं राजकारण आहे। यातून जनतेचा भ्रम आज नक्कीच तुटला असेल। या सर्व घटनांवर मंडळी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।